काल लोकसभेचं 5व्या टप्प्याचे मतदान मुंबईमधील 6 मतदारसंघांमध्ये पार पडलं। या मतदानामधील दिरंगाईवरनं उद्धव ठाकरे यांनी आरोप केले, त्याचे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडसाद उमटले आणि त्यातच मतदान केंद्रावरती अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप बोरिवलीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी केलाय। जिथं गुजराती मतदार जास्त आहेत तिथे विनाविघ्न मतदान सुरू होतं, मात्र मराठी मतदार असलेल्या ठिकाणी मतदान संत गतीने सुरू होतं, असा खळबळजनक दावा सुद्धा यावेळी करण्यात आला। आणि याच विषयी अधिक बोलूया। मुंबईतून आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत सोबत आहेत। श्रेयस, गुजराती विरुद्ध मराठी हा जो वाद आहे तो मतदानाच्या पूर्वी सुद्धा होता आणि आता मतदान झाल्यानंतर प्रत्यक्षामध्ये मतदानाच्या दिवशी सुद्धा हा वाद आपल्याला तसाच बघायला मिळतो। अगदीच गुरु, आणि हा वाद खरं तर मतदानाच्या अगोदर म्हणजे एका बिल्डिंगमध्ये जेव्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या लोकांना आत न शिरला दिलेला वाद होता, तेव्हा पण गुजराती आणि मराठीचा मुद्दा आला आणि आता निवडणुकीनंतर सुद्धा मतदानानंतर सुद्धा हाच वाद समोर येतोय। एकूणच बघितलं गेलं तर काल अशा अनेक ठिकाण होते जिकडे फॉर एक्झाम्पल भांडूप असेल, मुलुंड असेल, पवई असेल, जिकडे खऱ्या अर्थानं गुजराती वोट बँक जास्त आहे तिकडे गोष्टी सुरळीत चालू होतात अशा आरोप खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे यांनी लावलेत। आणि जिकडे खऱ्या अर्थानं मराठी वोट बँक आहे, मग ते आरे असेल, गोरेगाव असेल, इथं विलेपार्ला असेल, तिकडे संत गतीने मतदान होतंय असा सुद्धा आरोप लावला गेला। एकूणच गुजराती आणि मराठीचा मुद्दा समोर येताना दिसतोय आणि तोच वाद आता अजून चिघळतोय काय असा मोठा प्रश्न उभा राहिलाय। गुरु, आपण एक गोष्ट पाहिली पाहिजे, काल अनेक ठिकाणी अनेक गोष्टी घडत होत्या, मग ते बोगस मतदान असो, काही ठिकाणी मशीन बंद असो, काही वेळपूर्वी चैतन्य आपल्याला सांगितलं सुद्धा की 20-20 मिनिटांनी लाईट पण जात होते। पण एकूण मराठी गुजरातीचा मुद्दा जो आरोप लावलाय तो आता कुठे कुठे चिघळणार आणि ह्याच्यात वेगळं राजकारण घडणार आहे, कारण अनेक जे पक्ष आहेत ते आता खरं तर ह्याच्यात वक्तव्य करतील। एकूण बघितलं गेलं तर गुजराती आणि मराठीचा मुद्दा आता हा चिघळताना दिसतो आणि हा तो अजून चिघळेल ह्याचा शंका कुठेतरी वर्तवली जाते। गुरु, बरोबर, धन्यवाद श्रेयस त्याचा सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी।